अ, तर माझी अचिव्हमेंट अशी आहे. तुम्ही लास्ट सेशन मध्ये सांगितलं होतं की ज्यांचं होम लोन आहे, जे कधी बँकेत कोणी गेले नाहीये होम लोन घेऊन. काय बाबा काय, मी त्यातलाच होतो. पण ज्यावेळेस तुमचं सेशन अटेंड केलं त्यानंतर मी गेलो. मला तिथे गेल्यानंतर अजून ऍडिशनल दोन गोष्टी भेटल्या. बँकने मला हे समजवलं की रेपो रेट लिंक करायचं असतं. आरबीआय ला रेपो रेट लिंक करायचं. जसं मार्केटला लिंक होतं माझं लोन 7-8 वर्षापासून, तर ते रेपोला लिंक करायचं त्या मॅडमनी मला सजेस्ट केलं. रेपोला लिंक झालं आणि तिथं 4,700 समथिंग काहीतरी अमाऊंट मी भरली. माझा 9.80 ज्यावेळेस मी लोन घेतलो 2017 मध्ये, तर 9.50 असं समथिंग काहीतरी होतं. नंतर ते ऑटोमॅटिक कमी जास्त ईएमआय वगैरे होत होते. मला समजत होतं की 300 ईएमआय दाखवले आणि शेवटपर्यंत इतर लोन सारखे ते ईएमआय कमी होतील असं मला वाटत होतं. पण ते ईएमआय जसे तसेच असायचे, मागे पुढे होत होते. समजत नव्हतं काय चाललंय. तर मग तिथे गेल्यानंतर त्यांनी मला 9.80 वरून 9.25 इतका रेट ऑफ इंटरेस्ट कमी केला. आणि रेपो रेटला पण लिंक करून टाकलं. मार्केट रेटला लिंक नव्हतं. तर त्यांच्या ज्या काही प्रोसेस होते मी सातत्य तिथं, तुमचं जसं सेशन झालं कंटिन्यू जसं बोलवलं, 10 दिवस 10 दिवस मी कंटिन्यू गेलो. पण ते सक्सेस झालं माझं. साधारण 2-3 लाख रुपये ह्या याच्यामध्ये माझे ते मायनस झालेले रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये. त्यांनी तसं मला तेच समजून सांगितलं. खूप सर खूप छान वाटतं. जबरदस्त. एक नंबर. 2-3 लाख रुपये, इट इज नॉट अ जोक, राईट? येस सर. आणि पार्टी दुसऱ्या, घ्यायला तुमच्या घरी येऊ की तुम्ही इकडे येणार? सर तुम्ही म्हणाल तुमच्यापर्यंत येऊ शकतो. तुम्ही इथं आलं तुमचं स्वागत आहे सर. पार्ट ऑफ जोक, बट खूप आनंद झालाय सर तुमच्याकडून हे ऐकून. मोर पॉवर टू यू. अशाच प्रकारे तुमचे पैसे सेव्ह होत राहो, अशाच प्रकारे तुमची सेव्हिंग हो, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. मोर पॉवर टू यू.